Hi guys, this is me Pranali आणि welcome back to my YouTube channel. So I'm so happy. हा पूर्ण चिटचॅट व्हिडिओ असणार आहे. काही रॅन्डम प्रोडक्ट्स जे मला असेच कुठून तरी भेटले, बट ते खूप छान वर्क करतात माझ्यासाठी आणि ते तुमच्यासाठी पण तसेच वर्क करतील असं मला वाटते, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. दिस इज ऑल अबाउट द रॅन्डम फाइंड्स आय गॉट. सगळ्यात फर्स्ट प्रोडक्ट जो आहे ते आहे हे झुडिओचा मिसेलर वॉटर. सो झुडिओचं मिसेलर वॉटर हे एनरिच विथ हेझल एक्स्ट्रॅक्ट आहे. दिस इज फॉर 99 रुपीज आणि 100 ml आहे, म्हणजे तुम्हाला 0.99 पर ml पडतं. बट दिस इज ऍक्च्युअली सो वर्थ. बाकीचे जे मिसेलर वॉटर्स असतात ते तुमची स्किन थोडी ड्राय करतात, बट दिस डझंट ड्राय युअर स्किन ऍट ऑल. खूप छान वर्क करते, खूप जास्त म्हणजे जास्त अमाऊंट पण नाही लागत, खूप चांगलं तुमच्या स्किन मधून मेकअपला पूर्ण रिमूव्ह करून देते. आणि हे मी खूप खूप खूपदा वापरलेलं आहे. माझे व्हिडिओज पण मी याच्यावर बनवलेले आहेत जेव्हा मी हे वापरत होती तेव्हा. सो हे एक खूप चांगलं पिक आहे. नेक्स्ट माझ्याकडे आहे ते म्हणजे हे सनफ्लॉवरचं टी ट्री ऑइल. सो टी ट्री ऑइल कसं वर्क करते, हे अँटी डॅन्ड्रफ आणि ऍक्नी प्रोन स्किन साठी, ऍक्नी कंट्रोल साठी हे यूज केलं जाते, डॅन्ड्रफ कंट्रोल साठी हे यूज केलं जाते. ते तुम्ही जेव्हा मसाज करता तुमच्या हेडला तेव्हा तुम्ही थोडंसं 2-3 ड्रॉप टाकून जेव्हा यांनी मसाज करता तर 2-3 वेळा जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुमचे डॅन्ड्रफ एकदम रिड्यूस काय पूर्ण जाऊ शकते. आणि जर तुम्ही परमनंट म्हणजे परमनंट नाही म्हणू शकत, पण काही महिने कन्सिस्टंटली जर तुम्ही यूज केलं तर त्यांनी तुमचं डॅन्ड्रफ जाणार. आणि हे ऍक्नीसाठी कसं वर्क करते, हे स्पॉट ट्रीटमेंट म्हणून वर्क करू शकते. त्याचा एक ड्रॉप घेऊन तुम्ही तुमच्या पिंपलवर लावा, रात्रभर राहू द्या, सकाळी त्याचं जे इन्फ्लमेशन असते ते कमी होऊन जाते. हे खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड असते, थोडंसं चुनचुन तुम्हाला वाटू शकते तुमच्या स्किनवर लावल्यावर, पण त्याने काही हार्म नाहीये. हे इसेन्शियल ऑइल आहे. इसेन्शियल ऑइल तुम्ही न्यूट्रलाइज करून म्हणजे पाण्यात मिक्स करून किंवा टोनर मध्ये टाकून सुद्धा वापरू शकता. मी माझा एक टोनरचाही व्हिडिओ शेअर केला होता. सो दिस वर्क्स फॉर मी व्हेरी 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 गुड. नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे हे स्टाईल युनियन. ही ब्रँडच मला माहिती नव्हती, मी खूप रॅन्डमली या स्टोअर मध्ये गेली होती बघायला. सो तिथे मला हे लिप अँड आय मेकअप रिमूव्हल चे पॅचेस भेटले. सो हे जसे आपले नेलपेंट रिमूव्हरचे वाइप्स असतात तसे हे लिप अँड आय मेकअप रिमूव्हलचे असे वाइप्स आहेत. यांनी हा काय प्रोडक्ट काढलाय, म्हणजे जेव्हा तुमचा मस्कारा, लायनर वगैरे जेव्हा तुम्ही रिमूव्ह करता तेव्हा ते पूर्णपणे रिमूव्ह होत नाही, पण यांनी ते एकदम कम्प्लिटली रिमूव्ह होतात. कुठल्याही प्रकारचा कसाही मस्कारा, वॉटरप्रूफ असो काही असो, लिपस्टिक पण कम्प्लिटली रिमूव्ह होऊन जाते. आणि हे फक्त 49 रुपीजचं आहे. यात 25 वाइप्स येतात. यातलं मी दुसरंही घेऊन आली आहे ऑलरेडी, कारण मला इतकं आवडलेलं आहे. ऑलरेडी हे संपलेले आहेत आणि मी तसंही रेग्युलरली कॅरी करते याला, कुठेही बसून जाते. खूप छोटीशी डब्बी आहे, म्हणून हे खूप छान मस्ट बाय प्रोडक्ट याला मी म्हणू शकते. खूप छान आहे. अति जास्त रॅन्डम फाइंड ज्याला म्हणू शकतो. थंडी सुरू झाल्यावर सगळ्यांना असं होते की स्किन ड्राय होत आहे, काहीतरी पाहिजे. आणि असं मला मॉइश्चरायझर किंवा माझं रुटीन पण चेंज नाही करायचं. हे आहे वाइल्ड ऑर्गॅनिक्सचं ग्लिसरीन. दिस इज 100% प्युअर अँड अनसेंटेड. दिस इज हेल्दी अँड हायड्रेटेड फॉर स्किन. यांनी ऍक्च्युअली माझी स्किन जेव्हा ड्राय पडते तेव्हा ते इतकी मॉइश्चराइज फील करते ना. मी काय करते, याला 2 ड्रॉप माझ्या मॉइश्चरायझर मध्ये ऍड करते. जेव्हा मी रात्री झोपताना स्किन केअर करते तेव्हा माझ्या मॉइश्चरायझर मध्ये याला ऍड करून असं मिक्स करून मग ते लावते आणि झोपून जाते. दुसऱ्या दिवशी एकदम प्लम्पी बेबी सॉफ्ट स्किन मला मिळते. आणि दिस इज अ फाइंड फ्रॉम ब्लिंकिट. म्हणजे खरंच मी खूप रॅन्डमली असं बघत होती की मला काहीतरी मॉइश्चरायझर किंवा काहीतरी असं भेटावं की ज्याने माझी ड्राय स्किन कमी होऊन जाव. ग्लिसरीन दिस इज ऍक्च्युअली अ गुड प्रोडक्ट. आणि हा 199 रुपीज मध्ये 100 ml आहे. रॅन्डम नाही म्हणू शकत. दिस इज माय मस्ट हॅव प्रोडक्ट. हे मिराबेल कॉस्मेटिक्सचे. दिस इज अ ब्रँड फ्रॉम कोरिया. आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ कोरियन स्किन केअर, बट दिस शीट मास्क म्हणजे यांच्यासोबत मी 2020 मध्ये कोलॅब केलं होतं, तेव्हापासून हे मला इतके आवडतात की मी जेव्हाही बाहेर गेले तेव्हा हे प्रोडक्ट नक्की आणते. 150 रुपीजची एक शीट येते. आता माझ्याकडे चारकोलची होती, तशी मी यातले क्युकुंबर, हनी, डिफरंट टाईपचे रोज वगैरे पण आहेत, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. टॅन रिमूव्ह करते, थोड्या प्रमाणात करते, खूप जास्त नाही होत. पण दिस इज बोथ दिस इज फॉर बोथ मेन अँड वुमेन. जर तुम्ही मुलगा असणार
मुलगा असो मुलगी असो हे कोणालाही चालतं. सो दिस इज फॉर बोथ. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज दिस परफ्यूम. सो this was very unexpected gift from a friend and this is actually my type of perfume. मला परफ्यूम मध्ये मस्क खूप जास्त आवडतो. हा आहे एंगेजचा वेरोना. हा एक खूप असा फेमिनाईन पण याच्यात लेमन, सिट्रस, रोजेस, मस्क, सँडल खूप खूप जास्त असा खूप बेस नोट्स त्याच्या मस्क सँडलवूड टाईपच्या आहेत. खूप सटल स्मेल आहे पण एकदम असा म्हणजे लक्षात येणारा कॅची स्मेल ज्याला आपण म्हणतो ना तो याचा स्मेल आहे. तुम्ही एव्हरीडे पण याला वेअर करू शकता. स्पेशल थिंग अबाउट दिस परफ्यूम दॅट दिस रेंजेस बिटवीन 600 to 700 आणि सेल मध्ये तुम्हाला तो आणखीही स्वस्तात मिळतो. लाईक 499 वगैरे मध्ये ही माझी दुसरी बॉटल आहे. सो त्यांनी मला हे गिफ्ट केल्यानंतर मी त्याची पुन्हा एक बॉटल घेतलेली आहे. हे मी स्पेशल ओकेजन्सला किंवा एव्हरीडे वेअर साठी वापरते. बट हा एक खूप छान हा 100 ml चा हा परफ्यूम आहे आणि हे दिसायला पण खूप सुंदर बॉटल आहे ऍक्च्युली. आणि एंगेज खूप छान काम केलेलं आहे तुम्ही या परफ्यूम वर तरी. सो दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला यातले कोणते प्रोडक्ट्स पाहिजे असतील, लिंक पाहिजे असेल तुम्ही कॉमेंट मध्ये मला सांगा. मी डिस्क्रिप्शन मध्ये याच्या लिंक्स टाकते आहे. आणि अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल माझ्या चॅनलवर तेही मला कॉमेंट मध्ये सांगा. माझे लास्ट व्हिडिओज जे मी आधी टाकलेले आहेत तेही जाऊन चेक करा. असंच मला सपोर्ट करत राहा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय.